गुंतता हृदय ही बोला काय गोळ्यांचं विचारायला आली असशील ना तर त्या मी घेतले. बाबा मी फायनली ठरवलंय की मी अभयच्या शिपवर जाणार आहे. अरे बापरे, म्हणजे आत्तापर्यंत फायनल ठरलंच नव्हतं. मला वाटलं सगळं फायनल ठरून झालं. नाही, मनात काही शंका होत्या, अजूनही आहेत. शंका? तुला काय वाटलं शिपवर गेल्यावर तिथली लोक रॅगिंग करतील काय? रॅगिंग करायला दुसऱ्या कोणाची कशाला गरज आहे? अभय एकटाच समर्थ आहे. आवाज कमी करतो. या सावकाश. तुला खरं सांगू का बाळा, अगं तुझं म्हणणं मला मान्य आहे, अगदी 100%. तुझं खरं आहे, पण माझं आणि तुझ्या सासूचं आयुष्य या सगळ्यातनं गेलंय. माझंही पोस्टिंग असं सतत लांब लांबच्या ठिकाणी, आणि कुसुम इथं एकटी अभयला घेऊन. त्यातून आर्मीवाला 7-8 महिने बॉर्डरवर काढून काही दिवसासाठी सिव्हिलियन्समध्ये परतला ना की तसा रेस्टलेसच असतो. त्यातून तंटे उद्भवायचे. हे तुझे आणि अभयचे तंटे चालू आहेत ना, या सगळ्यातनं गेलोय आम्ही. बरं का, एकदा असाच मी 8 महिन्यांनी घरी आलो. आल्या आल्याच कशावरून तरी आमचं जोरदार वाजलं. अभय होता 4 वर्षाचा. हिनं त्याला उचलला आणि सरळ पुण्याला माहेरी निघून गेली. 10 दिवसाची माझी रजा होती, पण ते 10ही दिवस मी मुंबईत आणि ही पुण्यात. मी चिडलो, आरडाओरडा केला. नाही आलीस तर घर तोडून टाकेन, फोडून टाकेन, अशा धमक्या दिल्या. पण ती आली नाही म्हणजे नाहीच. हट्टी होती सासू तुझी. मग काय, ते 10 दिवस मी कसे काढले हे माझं मला माहित. पिंजऱ्यात डांबलेल्या वाघासारखी परिस्थिती झाली होती माझी. आधी चीड होती, मग फ्रस्ट्रेशन, मग हताश झालो. सुट्टी संपून परत जायला निघालो तर या बाईचं तोंड आयुष्यभर बघायचं नाही असं ठरवलं होतं. डिवोर्ससाठी कुठल्या वकिलाला गाठायचं, फाईल कसा करायचा, अभयची काय व्यवस्था करायची, सगळ्याचा विचार करून त्या तिरीमिरी ट्रेन पकडायला मुंबई सेंट्रलला गेलो. बघतो तर काय, बोगी बाहेर ही उभी. क्षण 2 क्षण ओळखलंच नाही मी. रडून रडून डोळे लाल, चेहरा सुजलेला. सकाळच्या गाडीने पुण्याहून आली होती मला निरोप द्यायला, आणि बरोबर आळूवड्यांचा डबा माझ्यासाठी. माहित नाही आलो. ते पाहिलं आणि तिथल्याच बाकड्यावर अंग टाकून धडधसा रडलो मी. लोक बघत होते, सोबत जाणारे मित्र होते, कशाची पर्वा नव्हती. आणि कुसुम माझ्या शेजारी बसली होती, हातात माझा हात घट्ट धरून. त्या क्षणी मला जाणवलं, नाही सोडू शकत हिला आपण. ही आहे म्हणून आपल्या आयुष्याला अर्थ आहे काय? नाहीतर गेले 10 दिवस जसे उन्हाळ कुत्र्यासारखे काढले ना, तसंच जाईल सगळं आयुष्य. श्रीलंकेत होतो तेव्हा मरण सावलीसारखं एक एक पाऊल मागे येत होतं. त्या सगळ्यातनं सुटून आलो. याचं कारण फक्त कुसुम. असा जवळजवळ मृत्यूला भेटून मी परत आलो, आणि 2 महिन्याच्या टायफॉइड सारखं फालतू निमित्त काढून ती गेली.
चिडलोय तिच्यावर, रागावलोय. सोडणार नाही मी तिला. यावेळी डबा घेऊन सोडायला आली की जाब विचारणार आहे, काय हक्क होता तिला हे असं. जाऊ दे. काहीतरी बरळ बसतोय मी वेड्यासारखा. मला सांगायचं एवढंच आहे अनु, अभयला सोडू नकोस. तू आहेस म्हणून त्याच्या आयुष्याला काही अर्थ आहे. हो बाबा. कुठे गेला होतात? पार्कात. तुला सांगून गेलो तो. इतका वेळ? आज 2 चक्रा जास्त मारल्या. ते नवीन च्यवनप्राश आहे ना, त्याचा उपयोग होतोय बरं का. दमसास वाढत चालली आहे. सकाळी पोलीस स्टेशनवर गेला होता? तुला कोणी सांगितलं? इन्स्पेक्टर आले होते. हे सगळं काय चाललंय? तुम्हाला पोलीस स्टेशनवर जायची काही गरज होती का? अगं त्या दिवशी ते निनावी पार्सल आपल्याकडे आलं होतं. त्याचं काय? म्हणजे त्याचं काहीच नाही. वनिता, मला ना कधी कधी तुझं खूप आश्चर्य वाटतं. म्हणजे उद्या एखादा माणूस माझ्या उरावर बसला आणि त्यानं माझ्या छातीत सुरा खूप बसला तरी तू फक्त एवढंच म्हणशील, त्याचं काय एवढं? कोण बसलंय हो तुमच्या छाताडावर? आणि काल्पनिक बागुलबुवा कशाला निर्माण करतात दरवेळेस? बागुलबुवा? ते पार्सल कोणी पाठवलं, कुठून आलं, आपल्याला काहीच माहिती नाहीये. ते पार्सल विक्रमला आलं होतं. पण माझ्या घराच्या पत्त्यावर आलं होतं ना. मग विक्रमला सांगायचं. त्याने शैलेशला सांगून काहीतरी. तुझा तो विक्रम आणि त्याचा तो शैलेश. आजवर काय केलंय त्याने? घराला कॅमेरे लावले, घराबाहेर पोलीस बसवले. त्याचा कणभर फायदा झालाय का आपल्याला? इथून पुढे माझी आणि माझ्या घराच्या संरक्षणाची जबाबदारी माझी असणार. उद्या एखादी अप्रिय घटना आपल्या घरामध्ये घडली आणि आपण पोलिसात सांगायला गेलो, ते उलट आपल्याला जाब विचारतील, इतके दिवस काय झोपा काढत होता काय? पण निदान विक्रमला तरी. माझे तीर्थरूप सोनोपंत सहस्त्रबुद्धे 1975 साली गेले. त्यानंतर मी कुणालाही आन्सरेबल नाही. कळलं? अरे तू कधी आलास? आत्ताच. काय झालं विक्रम? आज परत त्याचा फोन आला होता. त्याचा? काय म्हणाला? माझा स्वाभिमान ठेचलाय. माझ्या इगोच्या चिन्हाड्या केल्यात. माझ्या सेल्फ रिस्पेक्टला पायदळी तोडवलं त्यांनी आणि तोडवतोच आहे तो गेले कित्येक दिवस. हताश आणि दुबळा करून टाकलाय त्यांनी मला. नाही विक्रम, असं म्हणू नकोस. यू आर अ करेजियस मॅन. आय ट्रस्ट यू. नाही नाही ना, नाही. त्यांनी खरंच मला दुबळा केलाय. किती ते आज जाणवलंय मला. म्हणजे? हरामखोराने मला फोन केला आज. मला म्हणतो की तू सध्या आर्थिक चणचणीत आहेस ना, मी तुला एक नंबर SMS करतो. या नंबरवर फोन कर, कदाचित काही बंद दरवाजे तुला उघड. तू केला नाहीस ना फोन? ऑफकोर्स नाही, पण गाडीतून उतरलो तेव्हा तो नंबर डिलीट करायच्या ऐवजी मी तो सेव्ह केला. मी सेव्ह केला तो नंबर. आणि मनात एक दुबळी आशा समजून गेली की मी जर खरंच या नंबरवर फोन केला तर माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील का? आणि दुसऱ्या क्षणी मला स्वतःची लाज वाटली की मी हेल्पलेसनेसची कुठली पातळी गाठली. या फायनान्शियल मेस मधून बाहेर पडण्यासाठी एक क्षण का होईना मी त्या नंबरकडे
मी मी होपफुली पाहिलं. विक्रम, तू नको मनाला लावून घेऊस. अरे तुझ्या जागी दुसरा कोणीही असता तरी त्यांनी हेच केलं असतं. एखादा माणूस समोर येऊन भांडला तर तू अरेला कार्य करू शकतोस, पण आडून वार करणाऱ्याचं काय करणार तू? मला ना त्या माणसाचा जीव घ्यावासा वाटतो. त्याला मारून प्रश्न सुटणार आहे का? हा, त्यापेक्षा तू हे का करतोय, कुणाच्या सांगण्यावरनं करतोय हे समजून घेणं महत्वाचं आहे. Anyway, घरातलं वातावरण कसं आहे बाबा? नेहमीप्रमाणेच. तू मनाला लावून घेऊ नकोस, टेन्शन पण घेऊ नकोस. फ्रेश होतोस का तू? चल मी जेवायला वाटते. पण एक गोष्ट मात्र नक्की नाही ना, आता त्या माणसाचे तमाशे मी नुसते बघत नाही बसणार. म्हणजे काय करणार आहेस तू? वेळ आली का सांगेन, नक्की सांगेन. तुम्ही माझं ऐकून तर घ्या. काय ऐकून घ्यायचं तुझं? जर मला बोलायलाच देणार नसाल मी काय? गुंतता हृदय ही, गुंतता हृदय ही. चला मला लवकर जेवायला वाढा. आता मी कुणाचीही वाट बघत थांबणार नाहीये. मंडाल्याच्या तुरुंगातून आत्ताच सुटून आलायत का काळ्या पाण्याची शिक्षा भोगून? जरा धीर धरा, विक्रमाला येतील दोघंही आता. मला ऍसिडिटीचा त्रास आहे माहितीये ना. जेवण तयार नसेल तर तसं सांगा, मी बाहेर जातो. देवी जा बाळा, आई बाबांना बोलवणार जा. सगळी अक्कल विकून टाकलीत का हो तुम्ही? काय लहान मुलासारखा हट्ट करता? 5 मिनिटं थांबलात तर काय होणार आहे? माझं डोकं फिरलेलं आहे, मी असंच वागणार. हात जोडते तुमच्या पुढे, त्या लहान मुलीसमोर तरी असं वागू नका. चला चला चला. आई, आज कोणी पोलिसांचा माणूस आला होता का घरी? नाही ना सांगत होती. हो आला होता खरा. कशासाठी? मी कंप्लेंट केली ती. आपल्या घरी एक अज्ञात इसम पार्सल देऊन गेला. पण बाबा, शैलेश यात लक्ष घालतोय ना, मग वेगळी पोलीस कंप्लेंट करायची काय गरज आहे? शैलेश आपल्या एरियाचा इन्स्पेक्टर नाही. माझ्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या एरियाच्या इन्स्पेक्टरची आहे. बाबा, तुम्हाला इतकं असुरक्षित वाटावं असं काय घडलंय? हे तुम्हाला विचारतोय? कमालच झाली. हे म्हणजे ज्वालामुखीच्या पायथ्याशी राहणाऱ्या इस्माला तुला मृत्यूची भीती वाटते का रे बाबा, असं विचारण्यासारखं झालं नाही का? तो माणूस माझ्या घरात शिरतो आणि अख्ख्या खोलीचं मोहनजोदडो हडप्पा करतो, आणि तू मला विचारतोस? मला असं विचारायचं नव्हतं, उगीच गैरसमज करून घेऊ नका. समज गैरसमजाच्या पलीकडे गेलो मी. तुम्ही माझं ऐकून तर घ्या. काय ऐकून घ्यायचं तुझं? जर मला बोलायलाच देणार नसाल मी काय? गुड मॉर्निंग गौरी.
मला हे जे काय कळतं ना कॅप्टन, अमेझिंग. बसा बसा बसा. नाही, मला बसायला वेळ नाहीये. अने मी आले, चल लवकर. आले. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाबा चहा घ्या. तू घेणार आहेस? अजून तुझा हाच कार्यक्रम सुरू आहे. कॅप्टन, या देशात आहे ना कोणाला वेळेची कदरच नाहीये. हातात 15-15 हजाराची घड्याळ घालतील, पण असं काय राष्ट्रपतींचं आमंत्रण आहे काय चहापानाचं? एवढी घाई चालली आहे? ओ, तुमच्याशी कोणी बोलतंय का? आणि राष्ट्रपतींचं काय घेऊन बसलाय? एक दिवस आहे ना मीच राष्ट्रपती होईन आणि तुम्हाला राजभवनावर बोलवीन चहा आणि खारी खायला. हो, पण राज्यपाल राहतात राजभवनावर, राष्ट्रपती मला वाटतं राष्ट्रपती भवनात राहतात. नाही, भावी राष्ट्रपतींबाईंच्या सामान्य ज्ञानात थोडी भर टाकावी म्हणून म्हणतो. माहितीये. सामान्य ज्ञानाचं काय घेऊन बसलाय तुम्ही? माऊसचं क्लिक मारला की धडाधडा सगळं सामान्य ज्ञान आपल्या समोर येऊन पडतं. उगीच आपल्या डोक्यात कशाला त्याची अडगळ करून ठेवायची? हो, खरंय बाबा. नाही, आपलं डोकं रिकामं ते रिकामच राहायला पाहिजे ना. मोकळी हवा खेळायला नको का 2 कानांच्या मध्ये? तू काय दात काढत बसलीस? जा ना लवकर आवर. एक तर शॉपिंगचं काय काढलंय ना मला कळतच नाहीये. अरे, इतक्या दिवसांनी मी माझ्या नवऱ्याला भेटणार आहे. चांगलं नको का दिसायला? धन्य झालो मी. बोल, कधी भेटतोयस? आज विक्रम, आपण भेटलो त्याच ठिकाणी. तासाभरात. डन. गुंतता हृदय गुंतता हृदय. अरे, इतक्या दिवसांनी मी माझ्या नवऱ्याला भेटणार आहे. चांगलं नको का दिसायला? बस 2-4 टॉप्स आणि काही कॉस्मेटिक्स एवढं शॉपिंग करायचंय. तुझ्या एवढ्याशा शॉपिंग साठी ना माझा अर्धा दिवस काढशील. अगं जा ना पटकन आवर, जा. काय का तुझ्या पूर्वजांपैकी कोणी मेंढपाळ किंवा गुराखी होतं काय? हाईक चाललंय सारखं मगापासून. मेंढपाळ नव्हते, मदारी होते, माकडं आकलायला. म्हणून तर मी रोज येते ना इथे डुमरू वाजवायला तुमच्या समोर. तुमच्या दोघांचेही चालू राहू दे, मी आले. काय कॅप्टन, आज तो खुश बहुत होंगे तुम. फायनली अनन्या उभीला भेटायला शिपवर चालली आहे. थँक गॉड. थँक गॉड नाही, थँक गौरी. तुम्हाला काय वाटलं तुमच्या त्या भोट मुलाला ही आयडिया सुचली असेल? मी त्याला फोन केला आणि सांगितलं, बाळ्या असं असं कर. तेव्हा बाळ्यानं असं असं केलं. तर लादेनला कुठं गाठायचा आणि कुठं मारायचा याच्या सूचना तूच दिल्या तेस काय ओबामाला? थँकलेस जॉब आहे हा, खरंच. मी आहे ना बाहेर जाऊन उभी राहते. तुमच्या सुनेचं झालं ना की तिला बाहेर पाठवा. चालेल? ए बावळा, थोडी चेष्टा केली थोडी. बघ, माझा काही देवावर विश्वास नाही. मी शेवटचे हात देवाला कधी जोडले ते माहितीये का? माझं मणिपूरला पोस्टिंग झालं तेव्हा. हो, साहस पुराण बंद करा, मुद्द्यावर बोला. नाही, पण यावेळी प्रार्थना करतो देवाकडे, यांचं सगळं सुरळीत होऊ दे बाबा. सगळं सुरळीत होईल बालका, सगळं सुरळीत होईल. जणू देवच माझ्या तोंडून बोलतोय असं समजा. विक्रम, काय? आज तू नाही गेलास तर नाही चालणार. का असं का विचारतेस? मला खूप काळजी वाटते रे तुझी. काल त्या माणसाने तुला असा फोन केला, आज आता आणखी काही केलं तर? माझी तर इच्छा आहे त्यांनी मला भेटावंच. काय बोलतोयस तू? त्याने तुला काही केलं तर? त्याला जर काही करायचंच असतं तर हे असे पोरकट चाळे करत बसला नसता. त्याचा हेतू वेगळाच आहे. त्याला माझ्या विचारांवर, माझ्या मेंदूवर ताबा मिळवायचा आहे. त्याला माझं खच्चीकरण करायचंय. मी दुबळा आहे, नालायक आहे हे सिद्ध करायचंय. मला माझ्याच नजरेत पाडायचंय त्याला. पण मी हे त्याला करू देणार नाही. मी असा हरणार नाही.
त्याचाच खेळ त्याच्यावर पलटवणार आहे मी. अरे पण हॅलो, बॅड मॉर्निंग विक्रम. कोण? किती फालतू आणि फिल्मी प्रश्न विचारतोयस. दुसरं कोण असणार? तुझा मित्र. मित्रांनो नावं असतात. कळेल, तेही कळेल काही दिवसात. कधी? भेटी गाठी वाढल्या की. कधी भेटणार? क्या बात आहे विक्रम, तू हा प्रश्न विचारतोयस मला. धन्य झालो मी. बोल कधी भेटतोयस? आज विक्रम, आपण भेटलो त्याच ठिकाणी. तासाभरात. डन. वाट बघतोय मी.